नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूर. राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसते तिथं जे सलगर वस्तीचा वाघ आहे त्याच्याकडे जाणार आहोत. त्या वाघाची त्यांच्या जंगलातली रणनीती कशी असणार आहे ते बघणार आहोत. गायकवाड साहेब, आपलं दैनिक जनमत ह्या नटरंग राजकारणामध्ये स्वागत आहे. मला सांगा, या वाघाची सलगर वस्तीमध्ये काय रणनीती असणार आहे? साहेब नमस्कार, मी उमेश गायकवाड, माजी नगरसेवक, प्रभाग क्रमांक 23 आणि सध्याचा पण 23च आहे. पॅनल प्रमुख म्हणून माझी इथं आता डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मला सांगायला एकदम आनंद होतोय की माझ्या प्रभागाचा 23 जो आहे तो मी एवढ्या चांगल्या पद्धतीने उमेदवार निवडलेले आहेत. कारण ज्या सलगर वस्ती भाग असो, सेटलमेंट भाग असो, आदित्यगड निर्मिती, माशाळ वस्ती, सैफुल, सुरेगाव हा परिसर सगळं गव्हर्नमेंट सर्वंट लोकांचा आहे. जर सलगर वस्ती अपवाद, सेटलमेंट अपवाद वगळता, त्यामुळं मला माहित होतं की तिथली रणनीती कशी आखायची आहे. कारण सगळे एज्युकेटेडच माझा वार्ड असल्यासारखा आहे साहेब, 99%. त्यामुळे मी ते डोक्यात ठेवून आणि माननीय स्वर्गीय महेश कोटे यांच्या तालमीतल्या पट्टा आहे म्हणून माझी ओळख आहे. त्यामुळं महेश अण्णाच्या तालमीतला वाघ आणि पट्टा असं हे म्हणतात. बरोबरच आहे ना साहेब. ज्या राजकारणाचे धडे अण्णाने मला हाताला धरून गिरवलेले आहेत आणि स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोटेंचा आशीर्वाद, त्यांचे फॅमिली मेंबर म्हणूनच माझी आज पण ओळख आहे. जरी मी कुठल्याही पार्टीत असेल, पक्षात काम करत असेल, तर कोटे फॅमिलीची माझी जुने ऋणानुबंध वडलोपार्जित आहे. त्यामुळे त्यांच्या तालमीतला पट्टा तुम्हाला पण माहित आहे की काहीतरी चमत्कार करतो हे तुम्हाला पण चांगलं माहित आहे साहेब. त्यामुळं माझी एकच प्रभागावातली डोक्यातली एक रचना होती अशी की आता माझा ओपन पुरुष ह्या कॅटेगरीचे प्रकाश राठोड हे उपायुक्त क्लास 2 अधिकारी आहेत ठाणे महापालिकेला. त्या का बरं महापालिकेचा माणूस निवडला की इथं पण इलेक्शन महापालिकेचेच आहे. कारण वाढणारच आपल्याला पंक्तीला असलं की जेवण चांगलं होईल, त्या हिशोबाने त्यांचं जे महापालिकेचा असणारा अभ्यास, स्वतः उपायुक्तच माझ्या बरोबर आहेत प्रकाश राठोड. त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. बंजारा समाजात धनुष्यबाणावर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जवळ काम केलेले माणूस म्हणून मी त्यांना पसंती दिली. प्लस बंजारा समाज सगळ्यात मोठा समाज आहे आमच्या प्रभाग 23 मध्ये. त्यामुळे कुठल्याही पक्षाने बंजारा समाजाला न्याय दिला नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या धनुष्यबाणानेच न्याय दिलेला आहे म्हणून बंजारा समाजातून एक उमेदवार दिलेला आहे. आणि आमचे एससी उमेदवार मदन पुलके सर आहेत. ते एक शिक्षक आहेत, एका संस्थेमध्ये ते शाळेत काम करतायत आता पण. प्लस माझ्या ओपन महिला म्हणून माझी मी मोठ्या बहिणीला तिथं उमेदवारी दिलेली आहे आणि ती पण संभाजीराव शिंदे शाळेमध्ये शिक्षिकाच आहे. आणि कृष्णाताई बिराजदार आमच्या ओबीसी महिला आहेत, त्या आमच्या समाजाच्या युवक अध्यक्षांचे बहीण आहेत. कैकाडी समाजाचं मला गणित घालायचं होतं, त्यामुळे मी त्यांना तिथं ती विचार करून मी तिथं त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं मला सांगायला गर्व आणि अभिमान पण वाटतो की प्रभाग 23 मध्ये एज्युकेटेड पॅनल हे फक्त प्रभाग 23 आहे आणि शिवसेनेचा आहे. मला सांगा साहेब, तुमच्या जंगलामध्ये तुमच्या बहिणीला उभा केलेत, बरोबर, आणि त्या जंगलामध्ये तुमची बहीण रिंगणामध्ये असणार आहे. पण ते संभाजीराव शिंदे शाळेमध्ये शिक्षक आहेत. देवेंद्र कोटे तुम्हाला मदत करतील असं वाटतंय? बघा, राजकारणामध्ये आता भाजप सेना युती महापालिकेत होणारच आहे, आलं का लक्षात. आणि देवेंद्र दादांचा जो मतदारसंघ शहर मध्यच आहे आणि माझा आहे दक्षिणचा. त्यामुळं देवेंद्र दादाचं मदत करतील ना करतील मला माहित नाही. पण त्यांच्या महेश अण्णाच्या ज्या टॅक्टिक्स आहेत, महेश अण्णा बरोबर मी राहून जे काम शिकलंय तेच मी इथं वापरलेलं आहे. म्हणजे महेश अण्णाच्या तालमीतला पट्टा, महेश अण्णाच्या तालमीतले डाव गायकवाडांना माहित आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सवारी घालणार का मुट्टा मारणार, नेमकं काय करणार ते सांगा साहेब. एवढं मात्र आहे, कामाच्या, विकासाच्या आणि अनुभवाच्या जोरावर कुस्ती निकाली काढणार आणि गदेचा मानकरी आम्ही प्रभाग क्रमांक 23 धनुष्यबाणाचे 4ही उमेदवार होणार. म्हणजे हे तालमीमध्ये जो समोरचा पट्टा आहे, मॅटवर खेळणार आहे का मातीत खेळणार आहे, हे सवारी घालून त्यांना चित करणार आहेत आणि तिथला गदा हे घेऊन येणार आहेत असं म्हणतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया प्रभाग क्रमांक 23 ची
जंगलातली रणनीती. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.